नमस्कार सर. नमस्कार मॅम. नमस्कार. अभिनंदन तुम्हा सर्वांना, तुझं सिलेक्शन झालं. थँक्यू. तुमचं नाव काय? माझं नाव शिवानी अशोक भाग्यवंत. तुम्ही प्रॉपर कुठले आहात? मी सिल्लोड तालुक्यामध्ये धारला म्हणून गाव आहे, तिथली आहे मी. आणि कुठल्या कॉलेजमधून शिक्षण कंप्लीट केलं? माझं शिक्षण डिप्लोमा केला मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज छत्रपती संभाजीनगरला आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंग केली MGMS JNEC कॉलेज छत्रपती संभाजीनगर. आता तुम्ही कुठल्या पोस्टवर आहात आणि कुठल्या बँकमध्ये? मी माझं RRBPO सिलेक्शन झालं आहे आणि IBPS क्लर्कला सिलेक्शन झालेलं आहे. तर मी RRBPO महाराष्ट्र ग्रामीण बँक घाटनांद्रामध्ये सध्या आता 15 दिवसांच्या ट्रेनिंगसाठी दिलेलं आहे. आता SSC बद्दल जर एका शब्दात सांगायचं झालं तर कसं सांगू? फुल एनर्जी. हो. तुम्ही दोघे काय करता? आम्ही शेतकरी. शेतामध्ये काम करत असताना तुम्हाला कधी असं वाटलं असेल की जे आमच्या वाटे कष्ट आलेले आहे ते मुलीच्या वाटेला नाही? हो, वाटलंच. मग याबद्दल तुम्ही काय सांगता? आम्हाला खूप अभिमान आहे तिच्यावरती की तिला आमचं स्वप्न साकार केलंय. आता तुम्ही एवढे उन्हातानामध्ये कष्ट घ्यायचे, त्याचं आज कुठेतरी फळ झालंय. हो. याबद्दल तुम्ही काय सांगता? तुमची रिॲक्शन काय आहे? खूप छान वाटतंय आम्हाला की बा आमच्या मुलीनं आमचं इतक्या खेड्यातून म्हणजे 50-60 घराचं गाव आहे आमचं. खेड्यातून मुलीला शिकवणं म्हणजे मी खूप जवळून बघितलं बा कसं शिकवायचं. ज्या मुलींचे आई वडील असतात ना खेड्यातले तर खूप अवघड आहे त्यांना मुलींना शिक्षण द्यायचं म्हटल्यावर. एक अशी खंतड परीक्षा आहे की ती आईलाच आणि मुलीला माहीत असते की ही खेड्यातून शिक्षण घेते आणि आज ती गगनात गेली. माझ्या स्टार सारखी माझी मुलगी चमकते. मला खूप खूप अभिमान आहे तिचा. माझ्या कष्टाचे खूप सार झाले, याचा खूप आनंद आहेत मला. नातेवाईकांनी कधी असं बोललं का की तुम्ही मुलीला नका पाठवू? हो, ते पण म्हटले तुझी मुलगी शिकवते, ती नोकरी करायला तर पगार तुला आणून देणार आहे का, इथपर्यंत सुद्धा मला बोलले. पण मी ते सांगितलं नाही, मला नाही दिली तरी चालन, पण माझी मुलगी एका चांदणी सारखी आकाशामध्ये गगनामध्ये चमकल, तो मला खूप आनंद होईल. तो दिवस आज आलाय. आजकाल तसं मुलगा आणि मुलगी दोघेही आई वडिलांना सांभाळतात. हो, त्यामुळे फक्त गावाकडे अशी प्रथा राहिलेली आहे की मुलींना नाही शिकवायचं आणि मुलांना. हो, खूप अभिमान आहे मला प्रत्येक मुलीचा, माझ्याच मुलीचा नव्हे तर प्रत्येक मुलीचा मला अभिमान आहे. आम्ही पहिल्यापासून मुला मुलीत भेदच घेतला नाही. मी तिला मुलगी म्हणून नावच घेतलंच नाही. मी तिला शिवा म्हणे डायरेक्ट. तिचं नाव शिवानी, मी तिला शिवा म्हणे. मेहनतीचा त्या विश्वासाला हो सार्थक ठरली. हो. आई वडिलांच्या कष्टाबद्दल तू काय सांगशील? माझ्या आई वडिलांनी खूप कष्ट घेतले, खूप मेहनत घेतली आहे. म्हणजे त्यांना काय त्रास होतोय हे आमच्यापर्यंत कधी येऊ नाही दिलं. मला जाणवायचं त्यांना खूप त्रास होतोय वगैरे, पण त्यांनी आम्हाला ते किती कष्ट घेत आहे, त्यांना किती त्रास होतोय याची कधी आमच्यापर्यंत कधीच येऊ दिलं नाही. फक्त म्हणत राहिले तुम्ही करा, आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, तुम्हाला जे करायचं ते करा, तुला जे करायचं ते कर, आमच्याकडून तुला फुल सपोर्ट आहे. तुमच्या जीवनामध्ये काय ध्येय होते आणि पॅरेंट्सचं पण तेच ध्येय होतं का? म्हणजे काय झालेलं, मी आधी लहानपणी तानी मूवी पाहिलेला, तर मग तेव्हापासून पप्पांनी पण सोबत पाहिलेला. मग तेव्हापासून त्यांनी की तुला असंच काहीतरी करायचंय. मग तेव्हापासून एक डोक्यात होतं की नाही, मला गावाच्या बाहेर निघून शिक्षण घ्यायचंय, मला काहीतरी करून दाखवायचंय. आणि माझं गाव खूप छोटं आहे, त्याच्यामुळे तिथून मुली कधी बाहेर निघलेल्याच नाहीये. मी माझ्या गावातली पहिली मुलगी आहे जी की कुठल्या तरी एका पोस्टवर आता आहे. म्हणजे मुलं आहेत आर्मीमध्ये लागलेले आहेत, पण मुलगी म्हणून मी पहिली आहे जी गावाच्या बाहेर निघले, शिक्षण केलं आणि आता जॉबला लागले. ह्या गोष्टीचा मला खूप अभिमान वाटतो. आता तू आदर्श बनली आहे तर बाकी सगळ्या मुलींसाठी ज्यांना त्यांचे पॅरेंट्स बाहेर येऊ देत नाही शिक्षणासाठी, आता तुमच्यामुळे बाकीचे पॅरेंट्स सुद्धा मुलींना बाहेर जाऊ देतील. हो. माझ्या डोक्यात हेच होतं की मला माझ्या गावातल्या ज्या मुली आहेत ज्यांना त्यांचे आई वडील बाहेर निघू देत नाही, त्यांच्यासाठी मला एक रस्ता मोकळा करायचा होता की त्यांचे वडील माझा आदर्श ठेवून त्यांना घराच्या बाहेर येऊ देतील आणि म्हणतील जा, तुम्हाला काय करायचं ते करा, आम्ही तुम्हाला कुठे अडवणार नाही. आता पुढचा प्रश्न तुझ्यासाठी. तुझी दीदी सिलेक्टेड झाली, हो, त्याबद्दल तुला काय वाटतं? दीदीवर भरपूर अभिमान आहे मला आणि तिच्यामुळे मला पण थोडंफार मोटिवेशन भेटतं की आपण पण भविष्यात चांगली पोस्ट मिळवावी अभ्यास करून. तुम्ही गावातल्या लहान सगळ्यांना काय मेसेज देशाल आता जर तुम्हाला त्या प्लॅटफॉर्मवर द्यायचं झालं तर? त्यांनी बा मुला मुलीमध्ये भेद करूच नाही. म्हणजे आमचं गाव जे तर आम्ही 5 किलोमीटर शाळेत जायची, ती पायी जायची.
म्हणजे आमच्याकडे असं काही वाहन घेऊन काहीच नव्हतं. पायी जायचं होतं का, म्हणजे का खेडेगाव असल्यामुळे तिथं काही वाहनाची सुविधा नव्हती. ती पायी जायची आणि त्याच्यातून इतका अभिमान वाटतो बा आम्हाला की बा इतक्या खेड्यातून 5 किलोमीटर 10वी पर्यंत तिने शिक्षण केलं. हा जास्त अभिमान आम्हाला वाटतो आणि आम्ही दुसऱ्याला पालकांना सांगू शकतो की बा मुला मुलीमध्ये भेदच पाळायचा नाही. आणि काकू तुम्ही बाकीच्या काकूंसाठी काय सांगशाल? मी त्यांना पण सांगेल, आपल्याला जे कष्ट सोसावे लागले ते सोसावे, पण आपल्या मुलींना शिक्षण द्यावं, त्यांच्या इच्छा पाहाव्या, काय म्हणतं त्यांचं मन, त्यांना काय करावं हेच मी त्यांना सांगेन. कारण माझी मुलगी 1ली पासून 4थी पर्यंत आमच्या गावात शाळा होती. 5वी पासून आम्हाला घाटनांद्र्याला जावं लागत होतं 5-4 किलोमीटर. पाणी असो पाऊस असो, तिनं कधीच तिचा शाळेचा नियम तोडला नाही. तिला कधी म्हटलं आम्ही पाणी आहे, आज पाऊस आहे, बघ झडी चालू आहे, पण नाही, ती कशी का होईना शाळेत जायचीच. कधीच तिने शाळा डुबवली नाही. सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू.